नमस्कार, स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी चमचमीत अशी शेंगदाण्याची कूट घालून कारल्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। तेही झटपट अगदी 10 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। 1 पाव कारले घेतलेले आहेत मी, छानपैकी त्याचं सालपट काढून घेतलेलं आहे आणि त्याला गोल गोल आकाराने असं कट करून घेतलेलं आहे आणि अर्धा 1 घंटा असं मीठ लावून त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे। शेंगदाण्याची कूट घेतली अर्धी वाटी, 1 मोठा कांदा घेतलेला आहे, त्याला बारीक असं कट करून घेतलेला आहे। 1 मोठा टोमॅटो घेतलेला आहे, त्यालाही बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे। कढई ही छान तपलेली आहे। आता 2 ते 3 मापलं तेल घालायचे कढईमध्ये। 2 ते 3 मापलं असं छानपैकी तेल घालते आणि तेलाला छानपैकी गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला लसणचे पाकळ्या जे कापून ठेवलेल्या ते घालायचे आहेत आणि छान असं परतून घ्या त्याला। त्यानंतर थोडंसं 1 टेबलस्पून असं जिरं घालायचं आहे। जिरंही छान तडतडलं की लगेच कांदा घालूयात। 2 मिनटं असं तडतडू द्या याला। आता मी कांदा घालते। कांद्याला आपल्याला इथं परतवायचा बिलकुल नाही आहे, कांदा हा आपल्याला असाच ठेवायचा आहे। कांदा टाकून झाल्यावर लगेच आपल्याला इथं कारले घालायचे आहेत। कारल्याला छान असं धुवून घेतलेलं आहे, पूर्ण मीठ त्याचं काढून घ्यायचं आहे धुवून। सगळे कारले माझे टाकून झालेले आहेत। लगेच मी टोमॅटो देखील घालते वरतून। जेवढा कट करून ठेवला पूर्ण टोमॅटो आपल्याला इथं घालायचा आहे। त्यानंतर आपण मसाल्यात लाल तिखट घातले 1 टेबलस्पून, कांदा लसूण मसाला घालायचा आहे अर्धा टेबलस्पून, हळद घालायची आहे अर्धा टेबलस्पून, मीठ घालायचे चवीनुसार, मी अर्धा टेबलस्पून असं मीठ घातलेलं आहे। इत्यादी मसाले मी यात घातलेले आहे। आता फ्रेश अशी मस्त कोथिंबीर घ्यायची आहे, तिला बारीक कट करून घ्यायचे आणि ते देखील वरतून घालायचे आपल्याला। छानपैकी असं वरतून घालून घ्यायचं आहे। मी कांदा टोमॅटो हे बिलकुलही शिजवलेलं नाही आहे किंवा परतवलेलं नाही आहे, हे मी असंच घातलेलं आहे कारण की आपल्याला झटपट ही अशी बनणारी रेसिपी आहे। 10 मिनिटात छानपैकी भाजी तयार होते आपली। आता याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 3 मिनिटांनंतर झाकण खोलून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने छानपैकी याला असं एकजीव करून घेऊयात आणि पुन्हा मग आपल्याला हे झाकण ठेवून 10 मिनिटं छानपैकी याला लावून घ्यायचं आहे। पूर्ण असं गाविस्तवर असं शिजून घ्या कारलेला। कारले जास्त शिजले ना तर खूप टेस्टी लागतात, जरा कच्चे असले तर व्यवस्थित अशी त्याची टेस्ट नाही येत, जास्त गळले ना तर छान अशी टेस्ट येते त्याची। पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवून शिजून घ्यावे। 10 मिनिटांनंतर मी इथं थोडीशी हे घेतलेली आहे शेंगदाण्याची कूट, ती घालायची आहे आपल्याला। ती पूर्ण मिक्स घेऊयात आणि 2च मिनटं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। शेंगदाण्याची कूट फक्त 2 मिनटं शिजून घेणार आहे, जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही। कारले आपले पहिले शिजून झालेले आहेत। आता शेंगदाण्यावर थोडंसं असं झाकण ठेवून आपल्याला हे 2 ते 3 मिनटं असे छानपैकी शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं खोलून मी दाखवते तुम्हाला। छानपैकी आपली रेसिपी ही तयार झालेली आहे। खूप छान लागते ही भाजी आणि खूप टेस्टी असते आणि बिलकुलही कडू लागत नाही, कारण की पूर्ण कांदा आणि टोमॅटोचा रस त्या कारल्यामध्ये उतरलेला असतो, म्हणून बिलकुलही ते कडू लागत नाही। अशी रेसिपी नक्की बनवून बघा आणि झटपट होते। अगदी 10 मिनिटात माझी ही रेसिपी तयार झालेली आहे। तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत ही रेसिपी ट्राय करून बघा। आणि नॉनव्हेज खव्यांसाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नॉनव्हेज रेसिपी भेटतील, त्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंगसाठी।